नमस्कार. बांधकाम कामगार योजनांबद्दल एक जबरदस्त अपडेट आले आहे, ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो. चला बघूया नक्की काय आहे हे अपडेट आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे. पण हो, त्या अपडेटवर जाण्याआधी एक साधा प्रश्न. आपलं हक्काचं कल्याणकारी किट मिळवणं इतकं अवघड का होऊन बसतं, नाही का? हा अनुभव तर आपल्यापैकी अनेकांना आलाच असेल. अहो, हे काही सोपं नाहीये. विचार करा, जिल्हा केंद्रावरच्या त्या लांबच लांब रांगा, तिथेच दिवस जातो. वरून प्रवासाचा खर्च आणि सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे त्या दिवसाची मजुरी बुडते. आणि इतकं करूनही कधीतरी काहीतरी कारण निघतं आणि रिकाम्या हातानं परतावं लागतं. म्हणजे बघा त्रास किती मोठा आहे. पण आता एक चांगली गोष्ट घडलीय. ही जी काही अडचण आहे ना, ती आता फक्त आपल्यापुरती राहिलेली नाहीये. नुकतंच आपलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं म्हणजे विधानसभेत, तिथे या विषयावर चर्चा झालीय. आणि याचाच अर्थ काय? तर यावर आता तोडगा निघणार याचे प्रयत्न सुरू झालेत. या चर्चेतला सगळ्यात मोठा आणि खरं तर वादाग्रस्त मुद्दा होता तो म्हणजे 90 दिवसांच्या कामाच्या सर्टिफिकेटचा. आता प्रश्न हा आहे की हा नियम इतका वादग्रस्त का झाला? चला जरा समजून घेऊया. तर गंमत अशी आहे की हा 90 दिवसांचा नियम काही महाराष्ट्र सरकारने स्वतःहून आणलेला नाहीये. हा नियम आलाय थेट केंद्र सरकारकडून. का? तर कामगार खरंच कामावर सक्रिय आहेत की नाही हे तपासायला. आणि केंद्राचा आदेश असल्यामुळं राज्य सरकारला तो लागू करावाच लागला. पण यामुळे ना खूप साहजिक प्रश्न उभे राहिलेत. म्हणजे ही 90 दिवसांची अट खरंच योग्य आहे का? विचार करा, कोणी 89 दिवस काम केलं तर मग तो कामगार नाही का? असे अनेक प्रश्न आता विधानसभेतही विचारले जात आहेत आणि त्यावर चर्चा सुरू आहे. मग आता याचं पुढे काय? तर सध्या हा जो 90 दिवसांचा नियम आहे तो अंडर रिव्ह्यू आहे. म्हणजे त्यावर पुन्हा विचार सुरू आहे. हा नियम राहणार की बदलणार याचा फायनल निर्णय अजून व्हायचा आहे. त्यासाठी आपल्याला सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल. ठीक आहे, समस्यांबद्दल तर आपण बोललो. पण आता एका मोठ्या आणि खरंच खूप सकारात्मक उपायाबद्दल बोलूया. एक असा उपाय जो आपल्या प्रवासाच्या आणि रांगेत उभं राहण्याच्या त्रासावर थेट उत्तर आहे. आणि तो उपाय आहे हा आकडा 200. हाच तो मोठा बदल आहे. तर काय आहे हे 200? याचा अर्थ आहे आपल्या राज्यात तब्बल 200 नवीन स्थानिक सुविधा केंद्र आता उघडली आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. पूर्ण 200 नवीन केंद्र सुरू झाली आहेत. आणि ह्याचा सरळ अर्थ आहे की आता योजनेचे फायदे थेट कामगारांच्या जवळ पोहोचणार आहेत. मग याचा आपल्याला थेट फायदा काय होणार? सगळ्यात पहिलं म्हणजे प्रवासाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार. जिल्हा केंद्रावरच्या त्या लांब रांगांपासून सुटका मिळेल. आपलं हक्काचं किट मिळवणं एकदम सोपं होईल. आणि हो, यामुळे जो काही भ्रष्टाचार किंवा अनावश्यक त्रास होतो ना, त्यालाही आळा बसेल. आणि या नवीन 200 केंद्रांवर कोणती किट्स मिळणार आहेत? तर तुमचं सुरक्षा किट, गरजेच्या वस्तूंचं किट आणि घरगुती वस्तूंचं किट, हे तिन्ही प्रकारचे किट्स इथेच उपलब्ध असतील. ही बातमी खरंच खूप चांगली आहे, यात शंका नाही. पण अजून काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळायची बाकी आहेत. तर आता पुढे काय होऊ शकतं आणि आपण कशाकडे लक्ष ठेवलं पाहिजे ते बघूया. आणि त्यासाठी आपल्याला हा दुसरा आकडा समजून घ्यावा लागेल, 368. तर हे 368 काय आहे? हे आहे सरकारचं फायनल टार्गेट. म्हणजे आत्ता जरी 200 केंद्र सुरू झाली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 368 सुविधा केंद्र उघडण्याची सरकारची योजना आहे. म्हणून आता आपल्याला मुख्यत्वे 2 गोष्टींची वाट बघायची आहे. पहिली गोष्ट, ही सगळी 368 केंद्र कधीपर्यंत सुरू होणार याची ऑफिशियल टाईमलाईन. आणि दुसरी, अर्थातच त्या 90 दिवसांच्या सर्टिफिकेटच्या नियमावर सरकारचा अंतिम निर्णय काय येतो याची घोषणा. तर थोडक्यात सांगायचं तर ही एक खूप पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे, पण ती अजूनही सुरू आहे. बाकीच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सरकारच्या ऑफिशियल अपडेट्समधूनच मिळतील. पण तोपर्यंत ही जी 200 केंद्र सुरू झाली आहेत तेच एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे, नाही का? आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. विचार करा, जेव्हा आपलं हक्काचं किट घेण्यासाठी जिल्ह्यापर्यंतची पायपीट थांबेल आणि ते आपल्या घराच्या जवळच सोप्या पद्धतीने मिळेल, तेव्हा एका कामगाराच्या आयुष्यात किती मोठा सकारात्मक बदल घडेल. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.